काहीतरी आपल्याकडे दवाई. अरे थंडी गरम गरम थंडी गरम गरम दवाई. भाऊ लागते का तुले? हे भाऊ, अरे तू बाजारात विकत आहे, घरोघरी आणून देते का दवाई? अरे कसा बोलतोय का तू? लोकांना बाजारात विकते का? मी घरोघरी जातो ना विकतो का? बरं तुला कुठं तरी पाहिल्यासारखं वाटते का भाऊ? कोण आहे का तू? मी या घरचा मालकासारखा तरी दिसते का? हा मालकावानी दिसते का रे बापा? याला तो अरे का बरतो घ्या कसा रे बापा? तू असा म्हणते हे मी मालक नसेल तरी मालकासारखा. बापरे बाबा. तू आहे ना, तू या गावामध्ये येऊन खेड्या गावामध्ये तू फसवेगिरी करायसाठी आलाय. तुला बाजार नाही आहे का? बरं मला सांग, तुला दवाई पाहिजे असं तर सांग पटकन, नाही तर मग काय मग मी निघून जातो. गोष्ट बरं मग पण तुझ्याकडे कोणकोणती दवाई आहे? अरे भाऊ माझ्याकडे दवाई मोठी मोठी दवाई आहे. थंड करायची, गरम करायची, कोरोबार करायची. तुझं लग्न झालं का? लग्न झालं का? अबे माझ्या लग्नच नाही झालं तर मुलं कुठले होतील का? असं म्हणते? अरे लग्न नाही झालं? अरे काय काय तर ना बिना लग्नाला कोरोबार करते भाऊ. बाहेर जेव्हाचे माणसाले होत आहे का बोलते रे तू? अरे बाबा अरे पाहिलेच होते रे. बरं तुला कोरोबार करायचं असं पोरं पालक करायची गोष्ट सर पहिलं पोरीच पटत नाही आहे. असं म्हणजे बाबा तुमचं बाबा उत्तम औषध आहे माझ्याकडे. देऊ का? म्हणजे पोरगी पटवाची दवाई आहे. तू मला उल्लू तर बंद म्हणणार की? अरे आपला जर खाशील ना एका मिनिटात भाऊ, एका मिनिटात असा ऊत मावल नाही तुझा. केलं बाया जसा औषधी खाशील तसा तिला देशील, तशी जवळ जवळ येईल. बाप्पा माझ्या एवढी पॉवरफुल औषधी आहे. नाही तर उल्लू तर बनवत नसतील. मी काय उलू बनव, मी काय उलू. पण भाऊ तुझ्याकडे औषधी आहे हो एवढ्याची आहे भाऊ? जास्त काही नाही, 500 रुपयाची आहे. ते काय? ते कोणत्या कामावरची आहे का? हा? कोणत्या कामावरची? पोरगी पटवाची. अच्छा, मुलगी पटवाची. मग फक्त 500 रुपये, काही कमी जास्त होत नाही भाऊ? हा कंपनीचा माल आहे भाऊ. याच्यात काही मी आता कसं तुझ्यासाठी म्हणून कमी जास्त करून मी 500 रुपये देतो भाऊ. घ्यायचं असं तर घे, नाही तर तू उल्लू बनवता तुझा जाऊ ना. का बरं विचार कर. तुझा बनवते लोक आले तुझा जाऊ हा का बरं? बरं भाऊ थोडा विचार तर करू दे. पैसे आहे किंवा नाही ते तर पाहू दे. याने उलू कसा नाही बनवत पाहत. भाऊ सध्या 200 रुपये घे. 200? शूटिंग करता आपला पासबुक नंबर दे, तुझ्या अकाउंट वर पाठव. भाऊ पासबुक चालत नाही हे डायरेक्ट 200 रुपये काय होते का? हे
200 रुपये नो नाही पण चिल्लर नाही बंडलच असं काय? बरं मी काय म्हणतो पाठवशील ना? हो पाठव हा? पण औषध ते देणार का देतो का? पण पुन्हा पुन्हा का? हे घे ना असा कर आरामीने खा नाही तर भलतच खाऊन टाकशील मग म्हणजे भलतच खाला तर का गरमी होते म्हणजे मग गरमी झाल्या बरोबर झालं तंग होशील ना तू घेत जा बऱ्या घेतो घेतो म्हणलो घेते मग गरमी लागते का काही पुन्हा कायची आहे का आता थंडीची आहे म्हणजे जर गरम झाला तर एकदमच झाला थंडीची औषध आहे माझ्या बरोबर ते एवढे त्याची किंमत 500 500 हो किंमत जास्त तर सांगत नसतील ना अरे भाऊ तुझ्यासाठी म्हणून का भाऊ तुझ्यासाठी का भाऊ ते अकाउंट मध्ये पाठवून देतो ते तुझ्या अकाउंट मध्ये पाठवतो बरं भाऊ उधारी म्हणून देतो तुले जवळचा माणूस म्हणून त्यांना थंडी करायची सांग मला ठको गिको नको नाही 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 मी इमानदार आहो ना थंडी करायची हो बरं मुला मध्ये असं असं घासू घासू पुन्हा काही आहे का असा हलवाचा तो कभी बांधो कोणता आहे का म्हणजे हे असं करायचं अरे असा नाही रे भाऊ हे असं ठेवायचं ना मान हलवायचं म्हणजे असा ठेवायचं असा करा हवा कशी लागल थंडा वाटत आहे थंडा वाटत इम्पोर्टेड कंपनीचा पंखा आहे ना भाऊ तुरली बघा पैसे मात्र इमानदारीने पाठवू का पाठवतो सकाळी उठून मेसेज ठीक आहे बाय बरे भाऊ थंडा वाटत आहे सांभाळून खात जा सांभाळूनच खातो कोणती पटते रे बाबा मस्त थंडा वाटत आहे ओरिजिनल औषधी थांबा हवा घेऊ द्या थंडा वाटत मला अरे बैरा वगैरे झालात की काय जी मला तुम्ही कधी आल्या थोडा थंडा वाटत जा बघ जा मी आता पोरगी पटवाची औषधी 500 रुपयाला घेतो तुम्हाला फक्त 250 रुपयाला तुम्ही थंडी हो घेऊ का हे फक्त 250 रुपयाचे आहे 200 रुपयाला अबे जा पंखा बरं ठीक आहे मी तुला एक गोष्ट सांगू हा हे किती रुपयाची औषध घेतला एक 500ची हो एक 250ची हो पुस्तकं किती आले 3 नाही पुस्तक नाही बरं विश्वजित अरे तू माझ्या कंपनीसाठी खूप काही केलं तुझ्यामुळे आज कंपनी भरभराट होत आहे म्हणून मी निर्णय घेतला की तू आजपासून माझ्या कंपनीचा चेअरमॅन पदवी स्वीकारा सर मी बोले ना सर ही खूप आनंदाची बातमी आहे सर तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र म्हणून ही कंपनीची मी काम करतोय ना ही माझीच आहे घरचीच आहे असं समजून काम करतोय मी आणि सर या कंपनीसाठी मी खूप मेहनत घेईन आणि आज हे कंपनी आज जिल्ह्यावर नंबर 1 आहे
नंतर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 बनवे, नंतर पूर्ण भारतावर नंबर 1 बनवण्याचा प्रयत्न करेल. विश्वजित, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. बरं ठीक आहे, होईल. लक्ष्मीकांत देशमुख आता चेअरमॅन नाही, अख्ख्या तुमच्या कंपनीचा मालक बनायचा आहे. अरे तू माझी वडिलांना हस्तगत करून ही कंपनी आपल्या नावे करून घेतली. ही कंपनी माझी आहे, माझ्या बापाची आहे. आणि ही कंपनी जेव्हापर्यंत माझी होत नाही तेव्हापर्यंत हे विश्वजित तुला सोडणार नाही. पप्पाने तुला कधी बोलवलंय? माझ्या पप्पाने तुला इथे बोलावलं? कशासाठी बोलावलं त्यांनी? अगं तुझ्या पप्पानी मला चेअरमॅन बनवलंय या कंपनीचं. त्याचं डोकं भानावर आहे ना? आणि तुला का बरं चेअरमॅन पर्सन बनवलंय आमच्या कंपनीचा? अगं तू चुकीचं काही समजू नको. पहिला जो विश्वजित होता तो आता नाही राहिला. आता हा सज्जन झालेला आहे. आणि पहिले लहानपणापासून तुझ्यावर मी प्रेम करायचा. त्यामुळे मला माझा राग अनावर झाला आणि मी त्याच्यावर हात उचलला त्या उज्ज्वलवर. त्याबद्दल मी माफी मागतोय. पण आता मी बदललेलो आहे. आता मी चांगला सज्जन माणूस झालेलो आहे. आणि परत पण मी कसं म्हणावं की तू बदललायस बा म्हणून? आणि एवढा बदल तुझ्यामध्ये म्हणजे कसं काय आलं अचानक? अगं खरंच मी बदललो आहे. तू चिंता करू नकोस. आणि परत मला उज्ज्वललाही माफी मागायची आहे. कारण त्या रागामध्ये मी त्याचे कॉलर पकडले होते त्यावेळेस, नाही का? त्याला राग आला असेल कदाचित माझा. त्यामुळं त्याला दिलगिरी व्यक्त करायची, माफी मागायची आहे. खरंच बदललायस ना तू? खरंच बदललं. असं चांगलं आहे बदललायस तर. बरं बस मग, मी बोलावते उज्ज्वलला. लक्ष्मीकांत देशमुख हिची सुकन्या. अरे या दरबारात रामाचा वेश घ्यायला किती छान वाटतं रे. स्त्रिया तुला असं वाटलं का बाळा हा बदलला? जेव्हा बदला घेईल ना सूत सहित बदला घेतोय तसा अर्ध्यावर नाही सोडत. आणि तुझा हा राग आले तेव्हाच या अरे सर्वांना आनंदाची बातमी. उज्ज्वल, ओ विश्वजित, आज आपण सर्वजण बाहेर जेवण करण्यासाठी जाऊ. आणि उज्ज्वल, एखादी कामवाली बाई मिळेल ना घर कामासाठी, बघून घे. अरे माझ्या प्रियाला खूप त्रास होतो रे. ठीक आहे सर, मी आजच गावाकडे जाऊन एक कामवाली बाई घेऊन येणार. बरं सर, येतोय मी. सर्वजण जाऊ आपण. ठीक आहे, फ्रेश होऊन. हे भगवान जो नसीब की रेत बनत आहे ना
की देता है, आज जो भी देता है बार के देता है। ये नसीबी वैसा है रे बाबा, नसीबी वैसा है। लक्ष्मीकांत देशमुख तुला सोडणार नाही, नाही तुला विकेट हातात तर नाव सांग